हॅलो डिअर स्टुडंट्स, क्रॅश कोर्सच्या आपल्या आजच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्याशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. क्वेश्चन विचारला कशा पद्धतीचा क्वेश्चन असेल की काय आन्सर लिहायचं, हा सगळा पार्ट तर आपण डिस्कस करणार आहोतच. बिफोर स्टार्टिंग विथ द मेन कंटेंट मी तुम्हाला एक छोटंसं आवाहन दर व्हिडिओमध्ये करते त्याच पद्धतीचं की हे व्हिडिओ मॅक्सिमम अशा स्टुडंट्सपर्यंत पोहोचवा की ज्यांना खरंच गरज आहे प्रॉपर नॉलेजची, जे हुशार आहेत परंतु काही कारणास्तव ज्यांना कोचिंग वगैरे लावता येत नाही आणि केवळ त्यामुळे त्यांचं जर नुकसान होत असेल असे काही स्टुडंट्स असतील किंवा अगेन तुम्ही तुमच्या नॉर्मल फ्रेंड्स सोबत तर शेअर करू शकतात, त्यात काही वाद नाही. सो फ्री ऑफ कॉस्ट आहेत, त्यात तुम्हाला काही खूप कष्ट करावे लागणार नाही आहेत. ठीक आहे. सो हे एक झालं. आणि अजून एक छोटंसं होतं की हल्लीच नवीन यूट्यूबमध्ये मी जस्ट काही 2 दिवसांपूर्वी एक फीचर बघितलं की हाईप दिस व्हिडिओ असं काहीतरी येतं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट काय करायचं, हाईप दिस व्हिडिओवर क्लिक करायचं. त्यात काहीतरी 240 का 280 असे काही पॉईंट्स असतात एका हाईपमध्ये. सो जितकं तुम्ही हा व्हिडिओ हाईपवरती जसं आपण लाईक करतो की नाही तशाच पद्धतीचं हे फीचर आहे. आणि जेव्हा तुम्ही ते हाईप करता व्हिडिओ, सो यूट्यूबला वाटतं की हा बाबा कंटेंट खरंच युजफुल आहे, सो दॅट तो व्हिडिओ जास्तीत जास्त स्प्रेड होण्यासाठी तुम्ही इनडायरेक्टली सुद्धा अशा पद्धतीने मदत करू शकता. सो जास्त तुम्हाला काही करायचं नाही आहे, हाईप दिस व्हिडिओ म्हणायचं आहे. लाईक तर तुम्ही करताच, कमेंट्स तुमच्या येतच असतात, राईट. सो ही एक छोटीशी काय म्हणू आपण, एक ग्रॅटिट्यूड काइंड ऑफ की म्हणजे मला पण एक छोटंसं समाधान होईल की बाबा माझ्या स्टुडंट्सना खरंच माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि ते तितक्या तळमळीने ते शेअर पण करत आहेत. सो ही एक पार्ट तुम्हाला सांगायचा होता. आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण डायरेक्ट आपल्या कंटेंटकडे वळूयात. सो पहिला कंटेंट आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये बेसिकली काय असतं बाळांनो की जेव्हा केव्हा कोणत्याही कंडक्टरमधून करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्यामध्ये काही ना काही अमाऊंटमध्ये हीट ही प्रोड्यूस होते. आपण लास्ट लेक्चरमध्ये ह्याच्याबद्दल बघितलेलं होतं आणि त्याच्यामागचं रिझन काय बघितलेलं होतं. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? रिझन इज त्याच्यामध्ये काही ना काही अमाऊंटमध्ये रेझिस्टन्स हा असतोच. कोणताही जगातला सबस्टन्स हा सुपर कंडक्टर म्हणून नॉर्मल कंडिशनमध्ये बिहेव करत नाही. सुपर कंडक्टर 9th मध्ये आपण शिकलोय. काय असतात सुपर कंडक्टर? की असे सबस्टन्सेस की ज्यांच्यामध्ये 0 रेझिस्टन्स असेल त्याला आपण सुपर कंडक्टर म्हणतात. पर त्याचे काही एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले होते. बट तुम्ही जर नीट आठवलं तर तुमच्या हे लक्षात येईल की त्यापैकी कोणताही सबस्टन्स नॉर्मल कंडिशनमध्ये सुपर कंडक्टिव्हिटी दाखवत नाही. काही ठराविक टेम्परेचर, काही ठराविक प्रेशरच्या कंडिशनमध्ये ते दाखवतात. मग आपण जे वापरतोय दैनंदिन जीवनामध्ये ते तर नॉर्मल टेम्परेचर, नॉर्मल कंडिशन प्रेशरच्या वगैरे असल्या पाहिजेत तरच आपण त्याचा डेली वापर करू शकतो. आणि कोणतंच मटेरियल आत्ता तरी आपल्याकडे असं नाही आहे की जे सुपर कंडक्टिव्हिटी दाखवेल. म्हणजेच काय, करंट फ्लो होतो आहे म्हटलं की बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये रेझिस्टन्स हा आलाच. आणि रेझिस्टन्स आला की मी काय सांगितलं होतं लास्ट टाइम, करंट फ्लोला रेझिस्टन्स क्रिएट झाला, घर्षण झालं. त्याला करंट असा चाललाय आणि त्या रेझिस्टन्समुळे त्याला घर्षण झाल्यामुळं काय झालं, आपण जेव्हा घर्षण होतं काय होतं, हीट प्रोड्यूस होते. तसंच काहीसं इथं देखील होतं बिकॉज ऑफ द फ्लो ऑफ करंट. आणि मग ती जी हीट प्रोड्यूस होते ती किती अमाऊंटमध्ये होते हे आपण लास्ट लेक्चरमध्ये काढलेलं होतं, कॅल्क्युलेट केलं होतं ना जूल्स लॉ ऑफ हिटिंग बघून, की 3-4 फॉर्म्युले आपण बघितलेले होते. त्यापैकी कोणताही एक फॉर्म्युला यूज करून आपण करंट फ्लो होत असताना किती अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होते ते आपण कॅल्क्युलेट केलं होतं, राईट. सो तोच पार्ट इथे थोडासा वेगळ्या अँगलनं आपण शिकतोय हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळे. तर इथं आपल्याला काय बघायचं आहे, इथं आपण काही असे डिव्हाइसेस शिकणार आहोत की ज्यांच्यामध्ये करंटच्या किंवा पदार्थाच्या ह्या स्पेसिफिक प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण काही ठराविक, काही विशिष्टपूर्ण अशी डिव्हाइसेस फॉर्म केलेली आहेत ज्याच्यामध्ये ह्या हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा आपण यूज करून हीट प्रोड्यूस केली आहे. असे कोणते कोणते डिव्हाइसेस? आता पहिल्यांदा इथे डेफिनिशन काय आहे. व्हेन अ रेझिस्टर इज कनेक्टेड इन अन इलेक्ट्रिक सर्किट हीट इज प्रोड्यूस्ड इन इट ड्यू टू द करंट. आणि त्याला म्हणलं हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. डेफिनिशन झाली 1 मार्कासाठी. व्हॉट इज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? रेझिस्टर म्हणजे नावातच आहे त्याच्या, अ सबस्टन्स विच इज हॅव्हिंग रेझिस्टन्स फॉर द फ्लो ऑफ करंट, त्याला रेझिस्टर म्हटलंय. सो जेव्हा तुम्ही एखादा रेझिस्टर जोडता सर्किटमध्ये तर त्याच्या प्रेझेन्समुळे काय होतं, हीट प्रोड्यूस होते ड्यू टू द फ्लो ऑफ करंट. आता
ह्याचा शोध, ह्या हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा शोध कोणी लावला? ह्यातले कीवर्ड्स मी म्हणते ना, जसं तुम्ही लिहून ठेवा, तसं ह्या जेम्स जूल नावाचे सायंटिस्टनी या हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा शोध लावला. 1 मार्कासाठी हे विसरू नका. आत्तापर्यंत कधी विचारलेलं नाही आहे, त्यामुळं मे बी आता स्पेसिफिक ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. सो हे झालं. आता हे काही डिव्हाइसेसची नावं दिलेली आहेत. वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक फर्नेस ती जी भट्टी असते, इलेक्ट्रिक आयरन आपली इस्त्री, इलेक्ट्रिक कुकर, इलेक्ट्रिक केटल नाही का, गरम पाणी हॉटेल्समध्ये वगैरे पाणी गरम करण्यासाठी ज्या केटल्स असतात, इलेक्ट्रिक टोस्टर झाले, फ्यूज झाले. अजून तुम्ही ह्याच्यामध्ये डिव्हाइसेसची नावं ॲड करू शकता. मायक्रोवेव्ह झाला, खूप सारे, AC झाला, मायक्रोवेव्ह झाला. AC मध्ये पण हीट जनरेट होते, बट आपण त्याचा स्पेसिफिकली हीट प्रोड्यूस करण्यासाठी नाही वापरत. अजून काय सांगू शकतो? वॉटर हीटर्स जे असतात आपले, बॉयलर तो पण त्यामध्ये येऊ शकतो. येस, बॉयलर झाला. अजून काही आठवतात का बघा तुम्हाला? कमेंट करून सांगा मला की हा मॅम ह्याच्यामध्ये अजून हीटिंग इफेक्ट आपण प्रोड्यूस केलेला आहे. इव्हन कोणतंही डिव्हाइस घ्या तुम्ही, TV घ्या, फ्रिज घ्या, वॉशिंग मशीन घ्या. इव्हन माझा हा जो डिजिटल बोर्ड आहे ना, तो कंटिन्युअसली चालू ठेवला आणि हात लावला ना तर तो गरम होतो. इथं सुद्धा फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळं हे डिव्हाइस देखील गरम होतं. आणि मला म्हणून कंपल्सरी थंडी असो, पाऊस असो, कोणताही ऋतू असो, हा डिजिटल बोर्ड लावला की मला AC लावावा लागतो रूममध्ये, बिकॉज दिस इमिट्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट. तो पण आता हे ॲक्च्युली मी त्याच्यासाठी नाही आहे, हीट प्रोड्यूस होण्यासाठी नाही वापरलं, मी इन जनरल सांगत आहे की कोणतंही डिव्हाइस जेव्हा तुम्ही जास्त काळ चालू ठेवता, त्याच्यामध्ये करंट फ्लो होतो आणि फ्लो ऑफ करंट म्हणून त्याच्यामध्ये हीट ही प्रोड्यूस होतेच होते. मोबाईल आठवा तुम्ही, लॅपटॉप आठवा, गरम होतो की नाही थोड्या वेळाने, TV गरम होतो की नाही, सो तेच. मग काही स्पेसिफिक डिव्हाइसेस की ज्याच्यामध्ये आपण हीट प्रोड्यूस केली आहे त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून, बॉयलरमध्ये आपण गिझर वगैरे असतात आपले, बटन दाबलं की त्याच्यामध्ये कॉईल असते. अरे त्याच्यामध्ये ही कॉईल दिसते तुम्हाला, ही कॉईल या पद्धतीची वापरली जाते. सोलेनॉइड टाईप कॉईल म्हणतात. आता सोलेनॉइड म्हणजे काय असतो तर जशी ही इथं दिसते तुम्हाला गुंडाळी गुंडाळी गुंडाळी, या पद्धतीची जी अरेंजमेंट, अशी अरेंजमेंट केल्यामुळं काय होतं, कमी जागेमध्ये जास्त लांबीची कॉईल आपण बसवू शकतो. आणि ती बसवल्यामुळं मग आपल्याला जास्त अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होते. तर इथं ऑब्झर्व करा, इथं अशा गुंडाळ्या 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 आहेत. हीटरची कॉईल आहे. तुम्ही कधी ऐकलं असेल ना, कॉईल खराब झाली, कॉईल खराब झाली. सो दिस इज द कॉईल की जी इथं बघा हीट प्रोड्यूस झाली, लाल झाली आहे. अँड बिकॉज ऑफ धिस हीट काय झालंय, पाणी गरम झालंय. इस्त्री आपली गरम होते, ती पण अशाच, त्याच्या आतमध्ये अशी कॉईल असते इस्त्रीच्या मध्ये पण. ठीक आहे, हे झाले काही डिव्हाइसेस की जे रन होतात ऑन द हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इथे बघा, परत 1 मार्कच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण. इथे एक स्पेसिफिक अलॉयचं नाव दिलंय, विच इज नायक्रोम. निकेल, क्रोमियम ह्यासारख्या मेटल्सचं, नॉन मेटल्स हे कॉम्बिनेशन आहे. नॉन मेटल्स नाही, मेटल्स म्हणू आपण, की विच इज युज्ड इन इलेक्ट्रिक हीटर किंवा कुकर. 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. स्पेसिफिक इलेक्ट्रिक बल्ब वरती तुम्हाला नोट विचारली जाऊ शकते, राईट अ शॉर्ट नोट ऑन इलेक्ट्रिक बल्ब. तर त्याच्यामध्ये त्याच्यातलं जे फिलामेंट असतं, हॅव यू ऑब्झर्व दॅट फिलामेंट बल्बचं असतं. डायग्रॅम काही काढायला विचारत नाहीत तुम्हाला. दिस इज सी, हे जे आहे ना, हे इथं फिलामेंट दिसतं ह्याचं. आणि ह्याच्यात व्हॅक्यूम किंवा नायट्रोजन गॅस असतो. नायट्रोजन गॅस हा इनर्ट गॅस म्हणून वापरला जातो बरेचदा. नायट्रोजन आयडियली इनर्ट गॅस नाही आहे, बट स्टील आपण जे आपले कुरकुरे, पॉपकॉर्न ह्यासारखे जे पॅक करतो ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन गॅस वापरलेला असतो नाही का. कुरकुरेचे पॅकेट्समध्ये जी हवा भरलेली असते, दॅट इज ॲक्च्युली नायट्रोजन गॅस. इथे पण नायट्रोजन गॅस वापरलाय. आयडियली नायट्रोजन इज नॉट inert gas, but still it is used as inert gas because nitrogen exists in the form of N2 molecule.
N2 असतो आणि नॉर्मल नायट्रोजन काय आहे, नुसता N असतो. बट इट इज मोर रिॲक्टिव्ह आणि तो कधीच नुसता नायट्रोजन N या स्वरूपात निसर्गात आढळत नाही. O2 पण, ऑक्सिजन पण O2च्या फॉर्ममध्ये असतो, क्लोरीन Cl2च्या, N2. सो जे रिॲक्टिव्ह इलेमेंट्स असतात ते कधीच निसर्गामध्ये सिंगल ॲटमच्या फॉर्ममध्ये आढळत नाहीत. दे ऑलवेज एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ अ कंपाऊंड किंवा डाय ॲटॉमिक स्टेटमध्ये आढळतात. आणि मग एकदा का त्यांचं डाय ॲटॉमिक स्टेट फॉर्म झाली, दे बिकम स्टेबल. मग ते कुणाशी रिॲक्शन करत नाहीत. एकदा त्यांची ऑक्टेट स्टेट कंप्लीट झालं, दे बिकम स्टेबल म्हणजेच इनर्ट. आणि या रिझनसाठी म्हणून हा नायट्रोजन गॅस इनर्ट गॅस सारखा आपण वापरतो वेगवेगळ्या ठिकाणी, माहीत असू देत तुम्हाला. सो हे झालं, स्क्रू कॅप झाली, ग्लास बल्ब झालं, सोलेनाईड टाईपची कॉईल दिली. तर ही कॉईल आहे. जर तुम्ही हे ऑब्झर्व कराल, कधी असल्या प्रकारचे बल्ब बघितलं, आमच्या लहानपणी होते, आता हे बल्ब खूप रेअरली बघायला मिळतात. सो त्याच्यामध्ये आता अशी एकदम कॉईल एकदम बारीक अशी गुंडाळलेली असायची. आणि ती कॉईल जेव्हा खूप बल्ब जायचा किंवा जुना बल्ब जेव्हा होईल तेव्हा मग ही कॉईल तुटायची. कॉईल तुटला की मग आपला बल्ब जो आहे त्याचं लाईफ संपलं असं म्हणायचं. आणि एकदम नाजूक अशी असायची. म्हणजे जरा जरी विकत आणताना, म्हणजे आम्ही जेव्हा बाजारातून कधी आम्हाला बल्ब आणायला पाठवायचे तर तो बल्ब आम्ही इतका नाजूक हाताने घेऊन जायचो, बिकॉज त्याची अशी जरा कधी कधी मुवमेंट झाली ना तरी सुद्धा बऱ्याचदा त्या तारात ते जी कॉईल आहे ती तुटायची. सो बल्बमध्ये जी कॉईल वापरलेली आहे ती टंगस्टन ह्या मेटलची असते, ज्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 3400 डिग्री सेल्सिअस. 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवायचं. आता मग टंगस्टनच मेटल का, तिथे तुम्हाला दिसतं ना की इतका ह्यूज मेल्टिंग पॉईंट आहे 3400. म्हणजे लवकर मेल्ट होणार का, नाही होणार. तुम्ही किती पण हीट त्याला सप्लाय करा. 2 गोष्टी आहेत. ही तार पण एकदम सुतळीसारखी पण करता आली असती ना, एकदम बारीक वायर करण्याच्या मागचं रिझन काय आहे, मी गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे सांगितलं होतं नाही का, 2 एक्झाम्पल्स दिली होती. ब्रॉड रस्ता आहे तर ते इलेक्ट्रॉन इझिली जातील, एकदम निमुळता अरुंद रस्ता आहे तर त्या इलेक्ट्रॉन्सना फ्लो होण्याला त्रास जसा होईल तशा पद्धतीचं. जितका जास्त जाडी असेल, ज्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणतात, जितका जास्त असेल तितका त्या सबस्टन्सचा रेझिस्टन्स हा कमी असतो. आणि जितकं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी असेल तितका त्याच्यामध्ये रेझिस्टन्स जास्त असतो. मग हे टंगस्टनचं फिलामेंट एकदम बारीक, केसांसारखं बारीक असतं. ते तशा पद्धतीचं बारीक असण्यामागचं रिझन काय आहे, बिकॉज मी आता जे सांगितलं तेच, की जितका कमी एरिया थिन जितकं असेल तितका जास्त रेझिस्टन्स. जास्त रेझिस्टन्स म्हणलं की जास्त हीट, जास्त हीट म्हणलं की जास्त प्रकाश. सो त्या बल्बमधून जास्त प्रकाश मिळवण्यासाठी म्हणून ह्या बल्बचं जे टंगस्टनचं फिलामेंट आहे ते एकदम बारीक हेअर लाईक बनवलेलं असतं. बिकॉज ऑफ दिस काय होतं, द वायर गेट्स हीटेड अँड इमिट्स लाईट. तुम्हाला विचारतात गिव्ह सायंटिफिक रिझनच्या क्वेश्चनमध्ये की व्हाय टंगस्टनचे फिलामेंट बल्बमध्ये यूज केले जाते, रिझन सांगा. तर मग आता मी सांगितलं त्या पद्धतीचं हे रिझन सांगायचं. आणि नोट मी सांगितली तशी. ऑल्सो लेबल डायग्राम ह्यासाठी पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. देन कम्स फ्यूज. आपल्या टेक्स्ट बुकमध्ये फ्यूज दिखाए है, फ्यूज उड गया म्हणतो ना आपण. सी, दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ फ्यूजेस विच आर यूज्ड इन डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट. सो हे फ्यूजचं फंक्शन काय आहे आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. फ्यूज काय करतं, जेव्हा इलेक्ट्रिक जे पोल आहेत त्याच्यामधून जेव्हा आपल्या डोमेस्टिक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट एंटर करतो तसा तो द्वारपाल आहे. फ्यूज इज द्वारपाल ऑफ आवर डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट, हो की नाही. सो इट प्रिव्हेंट्स द एंट्री. काय असतं फ्यूजमध्ये की इट इज मेड अप ऑफ एक प्रकारचा अलॉयज आहे त्याच्यामध्ये पण, की ज्याचा मेल्टिंग पॉइंट लो आहे. मग अशी टंगस्टनचा जास्त होता, ह्याचा कसा आहे, लो आहे. लो मेल्टिंग पॉइंट असल्यामुळे काय होतं, जेव्हा केव्हाही सर्किटमधून कधी कधी म्हणतो बघा आपण एकदम लोड आला किंवा लो व्होल्टेज आलं, 2 गोष्टी आपण ऑब्झर्व करतो आपल्या सर्किटमध्ये, राईट. लो व्होल्टेज आलं की काय होतं, डिम सगळं लागतात, हे मोठे डिव्हाइसेस रन होत नाहीत, ट्यूब वगैरे पण लागतात, ते एकदम कमी प्रकाशात लागतात, दॅट इज लो व्होल्टेज. आणि कधी कधी आपल्या सर्किटमधून एकदम आपल्याला गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज पण येतं. मग त्या जास्त झालेल्या व्होल्टेजला थांबवण्याचं काम हे फ्यूज करतं.
बरोबर. आणि काय होतं ऍक्च्युली थांबवतं, कसं थांबवतं, तर जसं सांगितलं तुम्हाला आता की त्याचा मेल्टिंग पॉईंट लो आहे. लो मेल्टिंग पॉईंट असल्यामुळे जेव्हा एक्सेस करंट सर्किटमध्ये एंटर करेल तो लगेच मेल्ट होणार. करंट आहे, करंट म्हणजे हीट. मग हीट, त्या हीटमुळं, एक्स्ट्रा करंटच्या हीटमुळं ते फ्यूज लगेच मेल्ट होणार. आणि मग मेल्ट झालं की सर्किट ब्रेक होणार. सर्किट ब्रेक झालं की मग तो एक्स्ट्रा जो करंट एंटर होऊ पाहतो आहे तो आपल्या डोमेस्टिक सर्किटमध्ये एंटर करणार नाही. तुम्ही विचार करा, जर तो एक्सेस करंट म्हणजे हे जर फ्यूज आपण वापरली नाही तर काय झालं असतं, सगळ्याच्या सगळा करंट आपल्या सर्किट थ्रू प्रत्येक डिव्हाइसपर्यंत पोहोचला असता. आणि प्रत्येक डिव्हाइसची ना एक स्पेसिफिक गरज असते, तेवढ्या व्होल्टेज मिळालं की ते डिव्हाइस व्यवस्थित चालतं. त्याच्या कमी असेल तरी पण त्याला चालणार नाही, ते मग रनच होणार नाही. आणि जर जास्त व्होल्टेज आलं तर मग ते जळून जाईल. सो एक्स्ट्रा करंट जेव्हा सर्किटमधून फ्लो होतो तेव्हा मग जर तो अडवला नाही, ह्या फ्यूज वायर नाही वापरली आपण, तर मग तो प्रत्येक डिव्हाइसपर्यंत पोहोचणार आणि त्या एक्सेस करंटच्या एक्सेस हीटमुळं ते डिव्हाइस डॅमेज होणार. सो दिस फ्यूज इज यूज्ड टू प्रोटेक्ट द डिव्हाइसेस इन द डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट. सो हे झालं आपल्या फ्यूज बद्दल. वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज आपण वापरतो. आणि इथं जे दाखवलंय दिस इज MCB, मिनिएचर सर्किट ब्रेकर. सो हे MCB, आता ह्याच्यात मी डिटेल सांगत नाही, जसं आपण क्रॅश कोर्स आहे खूप डिटेल जे एक्झामसाठी विचारतात दॅट इज ओके. ऍक्च्युली मी माझ्या क्लासमध्ये हे MCB पण कसं वर्क होतं ते पण सांगितलेलं आहे. ते पण ऍक्च्युली मॅग्नेटिक इफेक्ट आणि हिटिंग इफेक्ट अशा दोघांचं ते कॉम्बिनेशन आहे. सो ते मी सांगेन कधीतरी तुम्हाला पुढच्या वर्षी वगैरे जर गरज लागली तर. आत्ता एवढं समजून घ्या की दिस इज MCB. आणि ह्याच्यामध्ये काय होतं बघा, हे अशा प्रकारचे आता सध्या आपण जे वापरतो हे मोस्टली सर्किटमध्ये असे MCBs वापरले जातात. जेव्हा एक्सेस करंट फ्लो होतो तेव्हा तो त्याचा जो खटका असतो तो खाली येतो. खाली आला की मग सर्किट आपलं क्लोज होतं आणि त्यामुळं मग तो एक्सेस करंट सर्किटमध्ये एंटर करत नाही. पुन्हा मग आपण तो फ्यूज वरती हे करायचा. ह्या पद्धतीचं याचं वर्किंग असतं. ठीक आहे. हे पण ठेवून घ्या, म्हणजे बघून घ्या. एक्सेस करंट फ्लो होतो तेव्हा दिस स्विच ओपन्स अँड द करंट स्टॉप्स. आणि मग MCBचे वेगवेगळे टाइप्स आहेत. आता अजून एक थोडीशी महत्वाची इन्फॉर्मेशन, फ्यूज वर्क कसं करतं, जसं आता तुम्हाला सांगितलं, इफ अ करंट विच इज लार्जर दॅन स्पेसिफाईड व्हॅल्यू फ्लोज थ्रू द सर्किट देन द टेम्परेचर ऑफ द फ्यूज वायर इन्क्रीजेस आणि मग तो मेल्ट होतो. MCB पण छोटंसंच आहे, हे तर तुम्हाला सांगितलं. देन द नेक्स्ट पॉइंट इज शॉर्ट सर्किटिंग. बरेचदा शॉर्ट सर्किट असं बोली भाषेमध्ये बोललं जातं. सो इट इज नॉट शॉर्ट, दिस इज शॉर्ट. आता हे काय आहे, शॉर्ट सर्किटिंग मध्ये काय होतं, तर आपण अगेन नववीतल्या पार्टशी हे थोडंसं कंटिन्युएशन दाखवणारा पार्ट आहे. नववीमध्ये आपण बघितलेलं होतं की डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किटमध्ये 3 प्रकारच्या वायर्स असतात, एक लाईव्ह, एक न्यूट्रल आणि एक अर्थ वायर. लाईव्ह वायर मधून ऍक्च्युली करंट फ्लो होतो. न्यूट्रल वायर इज हॅव्हिंग 0 व्होल्टेज, 0 पोटेन्शियल डिफरन्स. लाईव्ह वायरमध्ये 220 व्होल्टचं पोटेन्शियल डिफरन्स असतं. डोमेस्टिक युजेससाठी 220 व्होल्ट ही मॅक्सिमम व्होल्टेजची लेवल किंवा तेवढ्याच त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज आपल्या कोणत्याही डोमेस्टिक डिव्हाइसेसना लागत नाही. आणि अजून एक असते अर्थ वायर, ते जे आपल्या स्विचमध्ये जे 3 होल्स असतात ना, तर त्यापैकी वरचं वाला म्हणजे ह्यातलं एक असतं हे लाईव्ह वायर, ही न्यूट्रल वायर, आणि वरचं जे मोठं एक हे असतं दिस इज कनेक्टेड टू द एक अर्थिंग केलेलं असतं. पण अर्थिंगचं एक असते ना प्लेट असते मेटलची, त्याच्या भोवतीनं वायर गुंडाळली जाते मेटलची आणि ती जमिनीमध्ये पुरली जाते. सो ही एक अजून एक सेफ्टी, म्हणजे जसं आपल्या घराला वॉचमन असला तरी पण आपले सेफ्टी डोअर असतात ना, वॉचमन आहे म्हणून थोडी आपण घरदारं उघडी ठेवून झोपणार, तरी पण आपण लॉक करून वगैरे झोपतो की नाही दरवाजे. तसं फ्यूज आहेच आहे आपल्या सर्किटमध्ये, बट स्टील अजून एक्स्ट्रा प्रोटेक्शन म्हणून जे मोठे मोठे डिव्हाइसेस असतात त्याच्यामध्ये ही अर्थ वायर प्रेझेंट असते. अर्थ वायर काय करते, अगेन जसं मी मगाशी म्हटलं, चुकून कधीतरी आता फ्यूज वायरचा मेल्टिंग पॉईंट लो आहे, तो एक्स्ट्रा करंट आला, तो करंट येऊन ती वायर मेल्ट होऊन थोडासा
काही अमाऊंट ऑफ करंट त्या तेवढ्या स्पॅनमध्ये हा आपल्या सर्किटमध्ये एंटर करू शकतो. मग आपल्याला रिस्क नाही लेणे का, हो की नाही. मग त्या केसमध्ये तो एक्स्ट्रा करंट जो आहे तो अगेन डिव्हाइसेस पर्यंत न पोचता डिरेक्टली त्या अर्थ वायरच्या पासून तो कुठं पाठवला जातो, ती जी जमिनीमध्ये आपण प्लेट पुरलेली असते, प्रत्येक घरामध्ये हे अर्थिंग केलेलं असतं, त्या ह्याच्यामध्ये तो एक्स्ट्रा करंट पाठवला जातो. सो ह्या 3 प्रकारच्या वायर्स आपल्या डोमेस्टिक सर्किटमध्ये असतात. आता त्यापैकी लाईव्ह आणि न्यूट्रल वायरचा मधला पोटेन्शियल डिफरन्स असतो 220 व्होल्टचा. ठीक आहे. सो कधी कधी काय होतं, आपले जर जुनं झालं आधी, आता बऱ्याचशा घरांच्या मध्ये आपण सगळं इलेक्ट्रिक जे असतं ते सगळं कन्सील करतो भिंतीच्या आत किंवा त्याच्यामध्ये आत असतं. आधी काय असायचं माहितीये, आधी त्या वायर अशाच ओपन लटकत तिकडे तिकडे असायच्या. आणि म्हणजे आमच्या लहानपणी तर हे आम्ही खूप अनुभवायचो. एकतर पत्र्याची घरं, कौलाची घरं, मातीच्या वगैरे भिंती असायच्या आणि हे सगळे वायर अशा ओपन असायच्या. कधी कधी एखादी वायर डॅमेज झाली पावसाळ्याच्या ह्याच्यात तर ते घरांच्या भिंतींना ओल धरायची आणि मग ते जबरदस्त शॉक वगैरे बसायचे. आता तसं कम्पॅरेटिव्हली नाही होत, बट कधी कधी एखादी वायर उघडी पडली आणि म्हणजे डॅमेज असेल एखादं सर्किट किंवा ह्या लाईव्ह न्यूट्रल वायर ओपन झाल्या आणि त्या जर एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये टच झाल्या तर मग काय होतं, तिथे एक्सेस करंट जो आहे तो एकदम फ्लो होणार, हीट त्या पॉइंटला जास्त इन्क्रीज होणार आणि मग एकदम स्फोट झाल्यासारखी कंडिशन होते. आपण बरेचदा बघतो ना, वादळ वारं वगैरे सुटलं की एकदम शॉर्ट सर्किटिंग होतं, एकदम धडाम करून आवाज येतो आणि सगळ्याकडची लाईट जाते. दॅट इज शॉर्ट सर्किटिंग. त्या केसमध्ये लाईव्ह आणि न्यूट्रल वायर एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात. सो हे इथं दिलेलं आहे. आणि मग एखादं इन्फ्लेमेबल मटेरियल त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते फायर, त्याला आग लागू शकते. आणि मग हे होऊ नये, शॉर्ट सर्किटिंग वरती पण तुम्हाला नोट विचारली जाते. मग शॉर्ट सर्किटिंग होऊ नये यासाठी आपण काय करणार, तर 3-4 प्रिकॉशन्स आहेत. एक म्हणजे डॅमेज पार्ट पटकन रिप्लेस करून टाकायच्या, फ्यूज वायर वापरायची, अर्थिंग प्रॉपर करायचं आणि टाइमली चेकिंग द क्वालिटी ऑफ इलेक्ट्रिक इक्विपमेंट. आपले डॅमेज झाले नाहीत ना किंवा लगेच दुरुस्त वगैरे करून घ्यायचं. या काही गोष्टी आपण करू शकतो सो दॅट वी कॅन अवॉइड एनी मिसहॅप, एनी ऍक्सिडेंट्स ड्यू टू द शॉर्ट सर्किट. सो हे कळालं. हे शॉर्ट नोट जेव्हा तुम्हाला शॉर्ट सर्किट वरती विचारतील एवढं सफिशियंट आहे फॉर 3 मार्क्स. ह्याच्यापेक्षा काही एक शब्द जास्त लिहायचा नाही, एक शब्द कमी नाही लिहायचा, जसंच्या तसं कॉपी पेस्ट. आणि मग लास्ट पॉइंट आहे ओव्हरलोडिंग वाला. जेव्हा बघा बरेचदा जे हाय पॉवर रेटिंग वाले इक्विपमेंट्स असतात, म्हणजे AC, फ्रिज, TV, वॉशिंग मशीन, आपण घरात कधी सगळे डिव्हाइसेस एकदम लावलेत असं होतं का रे? नाही होत, हो की नाही. ते लावू पण नाही येत. त्याच्या मागचं रिझन काय सांगते मी, जसं आता सांगितलं तुम्हाला की प्रत्येक डिव्हाइस रन होण्यासाठी एका स्पेसिफिक व्होल्टेजची आवश्यकता असते. तेवढं त्याला मिळालं की मग ते व्यवस्थित रन होणार. आता जेव्हा तुम्ही AC पण लावलाय, TV पण लावलाय, फ्रिज पण लावलाय, मिक्सर पण लावलाय, त्या केसमध्ये ते प्रत्येक डिव्हाइस काय करतं रे, आपल्या सर्किट मधला करंट स्वतःकडे खेचत असतं. कशासाठी? रन होण्यासाठी. प्रॉपर रन व्हायचं असेल तर तो करंट शोषून घेणार. कुठला? आपल्या पोलवरचा, इलेक्ट्रिक पोलवरचा. प्रत्येक डिव्हाइस खेचून घेणार आणि त्यामुळं काय होणार, आपलं जे डोमेस्टिक सर्किट आहे त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होणार, एक्स्ट्रा हीट. आणि त्याच्यामुळे सुद्धा मिसहॅप्स, ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. ओव्हरलोडिंग मध्ये आपण काय लिहिलंय बघा, लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट जेव्हा फ्लो होतो बियॉन्ड द परमिसिबल व्हॅल्यू. मग अशी नाही का सांगितलं, डोमेस्टिकसाठी आपल्याला 220 व्होल्टचं व्होल्टेज हे आहे अलाव. मग त्याच्यापेक्षा जास्त करंट जर आला तर मग प्रॉब्लेम होणार. मग आता इथं काय दिलंय, इट ऑकर्स व्हेन मेनी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ऑफ हाय पॉवर रेटिंग, जसं की AC, गीझर, मिक्सर, वॉशिंग मशीन, हे सगळं तुम्ही एकदम लावलं तर काय होणार, एक्सेस करंट सर्किटमधून फ्लो होणार आणि त्याच्यामुळं आपले हे डिव्हाइसेस डॅमेज होण्याची चान्सेस असतात. आणि मग ते होऊ नये ह्यासाठी काय करायचं की ॲट अ टाइम अशा हाय पॉवर रेटिंग वाले डिव्हाइसेस आपण यूज करायचे नाहीत. येस. सो बोलता बघा अर्धा तास इथंच होत आला. मॅग्नेटिक इफेक्ट जो मी बोलले ते सुरुवातीला, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आत्तापुरता हाच पार्ट कसा वाटला कमेंट करून सांगा. ठीक आहे, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.